कंट्रोल पॅनल मधून जा किंवा कुठूनच जा बघा, डिव्हाइस अँड प्रिंटर्स मध्ये इथे तुमच्या कंट्रोल पॅनल मधून पण जाऊ शकते किंवा डेस्कटॉपवर असा आयकॉन असेल, नाहीतर मग सरळ कंट्रोल पॅनल असतं ना तुमचं, कुठे गेलं आता इथून बघा कंट्रोल पॅनल किंवा डिस्पीसी मधनं पण जाऊ शकता. इथे बघा इथे असणार डिव्हाइस अँड प्रिंटर, तुमचा तो पीओएसचा प्रिंटर असणार बघा, थर्मलचा प्रिंटर. जसं की आता इथे कोणता आहे तुमचा थर्मलचा, हा सिटीजन आहे काय, तर पीओएस हे बघा हे प्रिंटर असणार पीओएस. इथे जायचं प्रिंटर प्रॉपर्टीज मध्ये आणि इथे आलात ना की इथे बघा इथे ऑप्शन असतो एक तर ऍडव्हान्स नावाचा. इथे याचं प्रिंटिंग डिफॉल्ट ऑप्शन आहे ना, इथे यायचं, इथे ऍडव्हान्सला यायचं का, इथे रिसिट असते बघा, ही तुमची लेंथ वाढवायची. इथे बघा 7.2 आणि 3276 मॅक्झिमम लेंथ ठेवायची. इथे बघा ही 3000 सिरीज आहे ना, ती सेट करायची, इथे सेट करायची. प्लस इथे जनरलला येऊन इथे पण सेट करायची फक्त, बस. त्यात जे प्रिंटर आहे तिथे इथे पहिल्याच ऑप्शन लेआउट मध्ये ऍडव्हान्स मध्ये यायचं, ही लेंथ वाढवून ठेवायची बस. ऍडव्हान्स डिफॉल्टची लेंथ वाढवलीत की तुमचं काम झालं, बाकी काही सेट करायची गरज नाही. ऍडव्हान्सला जायचं, प्रिंट डिफॉल्टला यायचं, इथे पुन्हा लेआउटला यायचं, ऍडव्हान्सला यायचं आणि ही पेज लेंथ आहे बघा, पेपर साईज ही मॅक्झिमम करून ठेवायची 72 किंवा कोणाची 82 असते, इंटू 3000च्या सिरीज मध्ये करून ठेवायची. म्हणजे 100 आयटम जरी एका बिलात आले तरी ते घेणार ऑटोमॅटिक. याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मी, तुम्हाला लगेच पाठवतो. हो हो लगेच पाठवतो.